त्याचं कारण असं की फॉरेस्टबद्दल काही गडबड केली तर सुप्रीम कोर्टाचा निर्णय बरेचसे आहेत. त्यामुळे फॉरेस्टला हात लावताना 10 वेळेला विचार होतो, त्यामुळे बाकीच्या ठिकाणी खूप दबाव आणला जातो. पण अशा वेळेला तुमची जबाबदारी आहे डिपार्टमेंटची की तशा दबावाला बळी न पडता हे काम कशा प्रकारे होऊ शकेल. आणि तुम्ही जे सांगितलं की 2400 हेक्टर जमीन पुणे शहर आणि पिंपरी चिंचवडमध्ये आहे, तर ती अधिक चांगल्या प्रकारे जतन व्हावी म्हणून माझा स्वतःचाही या सगळ्या कामाच्या संदर्भात प्रयत्न असेल. आणि पुढचे 3 दिवस हे एक्झिबिशन आहे. ज्या ज्या संस्थेकडे ज्या ज्या लोकांची नावं येतील त्या सगळ्या संस्थांची नावं तुम्ही घ्या. आणि माझा खूप कार्यक्रम व्यस्त असतो, तरी आता तुमच्या पर्यावरण प्रेमीसमोर आणि देवराई याचं सगळ्या देवदेवता आधी सगळे फोटो आहेत, त्यामुळे त्यांच्यासमोर मी आपल्याला आश्वासन देते की प्रत्येक संस्थेला 1-1 महिन्यात भेट अशा पद्धतीने मी या 5 संस्थांना भेट दिली. आणि त्या प्रयत्न असेल आणि आपण याच्यातून जे काही मुद्दे काढू किंवा काही काम करू त्याच्यामध्ये आपल्याला मिस्टर पृथ्वीराज आणि श्री मोहिते यांची आणि बाकीचे जे सगळे तुमचे संयोजक आहेत, कार्यकर्ते आहेत, ज्यांनी कलाकार आहेत, त्यांच्याबद्दल मी विशेष कौतुक करते. आणि हे सगळं काम करत असताना आपण राज्य शासनाचं सुद्धा जे पर्यावरण डिपार्टमेंट आहे त्यांच्या माध्यमातून एक निर्णय झालेला आहे, तो मुद्दा परत मी आठवण करून देऊ इच्छिते. आणि विशेषतः पुणे जिल्ह्यामध्ये निर्णय झालेला आहे की आपण साधारणपणे किल्ले दुर्ग आणि किल्ल्यांच्या संवर्धनासाठी 3% निधी वापरायचा. तर तो वापरत असताना तिथे देवराई किंवा या पद्धतीची कामं होण्यासाठी जर का आपण प्रयत्न केला, मी स्वतःही प्रयत्न करणार आहे, मी पण त्यासाठी दादांशी बोललेली आहे, तर त्या दृष्टिकोनातून एक चांगला उपयोग होईल. आणि बाकी महाराष्ट्रात मी ज्या ज्या जिल्ह्यात जाते त्यांना मी विनंती करते की शाश्वत विकास उद्दिष्टांच्या दृष्टीने आणि असंच पर्यावरण आणि या दुर्गगड किल्ल्यांच्या संदर्भामध्ये प्रत्येक जिल्ह्यातला जो निधी आहे विकास निधी DPDCचा तो वापरला जावा असे प्रयत्न तुम्ही पण करा की जेणेकरून आता 12-13 जिल्ह्यात त्यांचं काम आहे, तुमचंही काम बाकीच्या जिल्ह्यामध्ये असेल. आणि तुम्हीच मगाशी सांगितलं की प्रत्येक तालुक्याला एक देवराई करावी अशा पद्धतीने सरकारने निर्णय घेतलेला आहे. मग सरकारचं एखादी गोष्ट सरकारकडून झाली नाही तर स्वाभाविकपणे खूप टीका होते, पण मला या अधिवेशनाला आल्यावर स्वतःला कळलं की असं सरकारने निर्णय घेतलेला. म्हणजे चांगले निर्णय जे आहेत ते पोहोचवण्याचं काम सुद्धा अशा प्रकारे आपण उद्यापासून जो सरकारच्या निर्णयाचे GR ची प्रत आणि आपण अजून कुठे कुठे काम करू शकतो ती जर का लोकांकडे पोहोचवली. आणि विशेषतः सोशल मीडिया हा आजकालचा राजा कोण असेल तो सोशल मीडिया आहे. कारण कुणाचं कुणी ऐकत नाही पण सोशल मीडियाचं ऐकतात. त्यामुळे सोशल मीडियावरून जर का तुम्ही त्याचाही थोडा प्रचार प्रसार केला. अशाच माहितीसाठी मराठी प्रिंट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.